नमस्कार, मी हर्षल आंबेकर यावल न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आता आपण आहेत जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर। या ठिकाणी शेतकरी हे उपोषणासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे यावल रावेर तालुक्यातील शेतकरी हे या ठिकाणी बसलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत। सर नमस्कार, आपण या ठिकाणी आंदोलनात बसले आहेत, नेमकी आपल्या मागण्या काय आहेत? रावेर तालुक्यातील दोन सावकार आहेत, एक नंदकुमार पाटील आणि एक अशोक पाटील म्हणून। या दोन सावकारांनी सुमारे 350 शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या। त्याचे नोंदी ज्या आहेत अवैध सावकार आहेत, अवैध सावकार आहेत ते, आणि 350 जमिनी त्यांनी खरेदी केल्या। त्याच्या नोंदी आम्ही काढून वारंवार प्रशासनाकडे दिल्या। DDR साहेबांनी त्याच्यामध्ये आदेशही केला यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा। आता 350 शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, तोपर्यंत महसूल प्रशासनाला आम्ही जर दिल्या त्या नोंदी, त्याला वर्षानुवर्ष झाले। महसूल प्रशासनाकडे किती कायदे आहेत, सिलिंग ऍक्ट आहे, हा आहे तो आहे, बरं एवढे 50-100 कोटी रुपयाचा व्यवहार जर त्याच्यामध्ये झाला, ऑन पेपर झालेला आहे, त्या सावकाराला तो मान्य आहे, मग यांनी त्याची चौकशी ED कडे का दिली नाही, CBI कडे का दिली नाही? इतक्या आमच्या मागण्या करूनही आता 3 वर्षापासून तर आमच्या बाजूने निकाल लागूनही त्या जमिनी आमच्या ताब्यात दिल्या। आता परत त्या सावकाराच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहे। बरं, सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्याला 3 वर्ष रेंगाळते। ती का रेंगाळते? यांना वारंवार प्रश्न विचारला। 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं, 1 महिन्यापूर्वी DDR ने आम्हाला सांगितलं की मी लगेच ओपिनियन घेतो आणि दाखल करतो। आज 1 महिना झाला, आता आम्ही उपोषणाला बसल्यावर त्यांनी ओपिनियनचं पत्र तयार केलं आणि दिलं। म्हणजे आम्हाला जर त्यांचं लिगल ओपिनियन घेण्यासाठी उपोषण करावं लागेल, तर गुन्हा दाखल करण्यासाठी मरावं लागेल। मग त्या तयारीने आम्ही सगळे बसलेलो आहे की बा जे पीडित शेतकरी आहे ते आता मरायला तयार आहे जीवावर उधार। महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी विरोधात एक कायदा तयार केलेला आहे आणि त्या कायद्याला धरून या अवैध सावकारावरती गुन्हा दाखल केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? तर आमचं म्हणणंच ते आहे की सरकार आमच्या पाठीशी आहे, सरकारने आमच्यासाठी कायदा तयार केला आहे, पण ते इम्प्लिमेंटेशन काम करायचं प्रशासनाचं आहे ना। शासकीय अधिकारी कर्मचारी शासकीय अधिकारी त्याला पाठीशी घालताय। आजही हे ढकलण्याचं कारण असं आहे की तो परत 8 दिवस हे वेळ घेतील आणि 8 दिवसात आमच्या शेतांच्या ताब्यात घेईल। आपल्याला वाटतं का राजकीय दबावाखाली हे षडयंत्र होत आहे? राजकीय दबावाखाली आहे। आता राजकीय ते व्यक्ती तर राजकीय नाही आहे, पण राजकीय दबावाखाली आहे की अजून कुठल्या दबावाखाली आहे अधिकारी, हे त्यांना जास्त माहिती आहे। 350 शेतकरी यांची जमीन हडपलेली आहे अवैध सावकाराने। आणि एक विषय राहिला म्हणजे सर, एक विषय रावेर त्यामध्ये एक डिवर नावाचे शेतकरी आहेत। हा, हे डिवर नावाचे शेतकरी आहे, हे आदिवासी शेतकरी आहे। यांची जमीन घेऊन त्याने भूमिहीन केलं यांना। याची जमीन पूर्ण वरच्या कमिशनर पर्यंत आदेश झाला की यांना परत द्यावी। आता या ह्याच्यामध्ये काही ओपिनियन घ्यायचं काम नाही। विशेष म्हणजे धिवर समाज हा आदिवासी येतो आणि आदिवासी समाज वर्ग 2 ची जमीन असते आणि वर्ग 2 ची जमीन ही खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते, परंतु या ठिकाणी परवानगी न घेता यांची जमीन खरेदी विक्री करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी शेतकरी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आपण यावेळेस पुढे बघू शकता की जिल्हाधिकारी किंवा महसूल प्रशासन या शेतकऱ्यांना काय न्याय देतं। धन्यवाद।